नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुम्हाला डिसेंबरचा हप्ता भेटण्यासाठी हा JR आलेला आहे. त्याआधी ज्या महिलांना KYC करून सुद्धा हप्ता भेटला नाही त्यांच्यासाठी पण खुशखबर आहे. त्यांच्यासाठी सुद्धा हप्ता जमा होणार आहे. पण तुम्हाला हे काम करणे अत्यंत आवश्यक राहणार आहे. ते आपण पुढे पाहणारच आहोत. त्याआधी हा हप्ता कोणाला भेटणार आहे हे सुद्धा जाणून घेऊ. चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर जरा हे वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला चालू करूया. लाडकी बहीण योजनेचा लाभ अग्रिम स्वरूपात देण्यास मज्जाव. मुंबई दिनांक 12 महानगरपालिका निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असताना लाडकी बहीण योजनेचा नियमित किंवा प्रलंबित लाभ देता येईल. परंतु जानेवारी महिन्याचा लाभ अग्रिम स्वरूपात देण्यास राज्य निवडणूक आयोगाने मज्जाव केला आहे. तसेच लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीचे मोठे भेट. 14 जानेवारीपूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर व जानेवारी महिन्याचे 3,000 रुपये जमा होणार आहेत. अशा आशयाच्या प्रसिद्ध झालेल्या बातमीच्या आधारे राज्य निवडणूक आयोगाकडे विविध तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या संदर्भात वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात शासनाने घेतलेल्या निर्णयाबाबत स्पष्टीकरण देण्यात यावे असे राज्य निवडणूक आयोगाने मुख्य सचिवांना कळवण्यात आले होते. राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी आदर्श संचार आचारसंहितेबाबत एकत्रित आदेश निर्गमित केले आहे. या आदेशानुसार तरतुदीनुसार निवडणूक जाहीर होण्यापूर्वी प्रत्यक्ष सुरू झालेली विकासाची कामे व योजना आचारसंहिता काळात सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे, असे मुख्य सचिवांनी आपल्या अहवालात कळवले होते. ही पार्श्वभूमी लक्षात घेता या योजनेचा नियमित लाभ देता येईल, परंतु अग्रिम स्वरूपात लाभ देता येणार नाही. तसेच नवीन लाभार्थी देखील निवडता येणार नाहीत, असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. तरी हा होता आपल्याला मकर संक्रांतीनिमित्तचा पैसे भेटायचा JR. तर कशी वाटली आजची माहिती हे कमेंटद्वारे नक्की सांगा. तुम्हाला सुद्धा ह्या हप्त्याचा KYC करून सुद्धा हप्ता भेटला का नाही हे कमेंटद्वारे नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू अशाच आपण पुढच्या योजनेची माहिती घेऊ. धन्यवाद.